महाराष्ट्रात महायुतीचं पुन्हा एकदा सरकार येऊ दे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे कळंबचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यातील ज्या देवीचे तीर्थक्षेत्र आहेत त्यांना भेट देत जी यात्रा जी आहे ती काढण्यात आलेली होती। ही यात्रा जी आहे ती आता आई तुळजाभवानीच्या प्रवेशद्वाराजवळ धडकलेली आहे। आपल्यासोबत स्वतः अजित पिंगळे आहेत। मला सांगा कशासाठी यात्रा काढलेली आहे, नेमकं काय आता सगळं गेल्या 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारनं अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत। प्रामुख्याने शेतकरी आणि महिला वर्ग हा केंद्रबिंदू मानून या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा असेल, वेगवेगळ्या स्वरूपात अनुदान असेल, त्याचबरोबर महिलांसाठी लखपती दीदी सारख्या योजना आहेत, माझी कन्या भाग्यश्री सारखी योजना आणि सर्वात महत्त्वाची आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात क्रांतिकारी ठरलेली योजना माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अशा अनेक योजना या शासनानं थेट जनतेला लाभ पोहोचवणाऱ्या योजना सुरू केल्यात। आणि हेच सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये यावं म्हणून आई तुळजाभवानीला साकडं घालण्यासाठी गेली 4 दिवसापासून कळंब तालुक्यातील आई रोकडेश्वरीच्या मंदिरापासून येडेश्वरी मंदिर, त्यानंतर धारासूर मर्दिनी मंदिर आणि आता तुळजाभवानी मंदिर अशी पदयात्रा आम्ही महायुतीच्या वतीने या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। कसा नेमका प्रतिसाद लाभलेला आहे, काय लोकांचा या यात्रेला अत्यंत चांगला प्रतिसाद लाभलाय। या तीनही पक्षातील आमच्या महायुतीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते, सर्व नेते मंडळी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आम्ही येत असताना या शासनाच्या वेगवेगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय आणि जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या यात्रेमध्ये पाहिलं तर माझे खासदार रवींद्र गायकवाड हे देखील सहभागी झालेले आहेत। तर काय सांगाल नेमकं यात्रेमध्ये सहभागी झालेला आहात, महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार येऊ दे यासाठी यात्रा निघालेली आहे, काय नेमकं काय सांगाल? हे राज्य तुळजाभवानीच्या आशीर्वादावर आजपर्यंत चालत आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजपर्यंत आई जगदंबेच्या आशीर्वादानंच सगळं चालतं। आज ही जी दर्शन यात्रा पदयात्रा आली आहे त्या आई जगदंबेला साकडं घालण्यासाठी जे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचंच सरकार यावं आणि याच पद्धतीच्या कल्याणकारी योजना भविष्य काळामध्ये या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला मिळावे या भावनेतून ही पदयात्रा आहे। आमची खात्री आहे आम्ही तुळजाभवानीचे भक्त आहोत। आज नाही जन्मल्यापासून पिढ्यानपिढ्यापासून आई जगदंबा निश्चितपणानं दरवेळेस आम्हाला आशीर्वाद देते आणि एकनाथजी शिंदे हे खऱ्या अर्थानं तुळजाभवानीचे भक्त आहेत। निश्चितपणानं त्यांना तुळजाभवानी आशीर्वाद देईल अशा स्वरूपाचा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि यात हा जिल्हा हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिघं मिळून आता एकत्र आलो असल्यामुळं निश्चितपणानं आमची ताकद वाढलेली आहे। या मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व मतदारसंघ आम्ही महायुतीचे जिंकून दाखवू अशा स्वरूपाचा आत्मविश्वास आई जगदंबेच्या आशीर्वादानं या ठिकाणी मी व्यक्त करतो। नक्कीच कुठेतरी जिल्ह्यातील जे काही सर्वचे सर्व मतदारसंघ आहेत ते आम्ही जिंकून दाखवू असा आत्मविश्वास जो आहे माझी खासदार रवींद्र गायकवाड यांनी देखील ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।